सर्वांना सोना एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ऍडमिशन बद्दल असू द्या, शेतकऱ्यांच्या सुविधाबद्दल असू द्या, ते तुम्हाला लवकर मिळत राहतील. तर मित्रांनो, 10वीचा निकाल लागलेला आहे आताच. 10वीचा निकाल लागून एक 3-4 दिवस झालेले आहेत. ज्यामध्ये 3 दिवस झालेले आहेत. 27 तारखेला आपला निकाल लागलेला आहे दुपारी, बरोबर? तर आता बऱ्याच पालकांसमोर असा प्रश्न पडतो की 10वी नंतर काय किंवा 12वी नंतर काय? तर यामध्ये 10वी नंतर जे डिप्लोमा जर एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या स्टुडंटला इंजिनिअरिंगला जायचं असेल, तर 10वी नंतर काय याचा प्रश्न आहे मित्रांनो, म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो, की तुम्ही डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक करू शकता. पॉलिटेक्निक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला पण ऍडमिशन भेटतं. पण यामध्ये आणखी एक असा फायदा आहे, जर तुम्ही 12वी नंतर इंजिनिअरिंगला जाताय, पहिली गोष्ट म्हणजे ड्रॉबॅक असेल, तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जावं लागेल. आता असं नाही म्हणणार मी की कॉम्पिटिशन चांगलं नसतं वगैरे. कॉम्पिटिशन चांगली गोष्ट आहे. परंतु जर तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये जायचंच आहे, तर तुम्ही 11वी-12वी कडे जाऊ शकता. जर तुम्हाला जायचंय कंपल्सरी. किंवा त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला फक्त इंजिनिअरिंगच करायची आहे, इंजिनिअरिंग शिवाय ऑप्शन निवडायचा नाहीये, तर तुम्हाला पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमा हे 10वी नंतर बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो. 10वी नंतर तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजला ऍडमिशन जर मिळवताय, तर तुम्हाला तिथे इंजिनिअरिंगला जे आहे इंजिनिअरिंगला तुम्हाला चांगल्या प्रकारे ऍडमिशन भेटू शकतं मित्रांनो. बरोबर? इंजिनिअरिंगला तुम्ही चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊ शकता आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन तुम्हाला हे पॉलिटेक्निक बेसवर डायरेक्ट सेकंड इयरला मिळतं मित्रांनो. आणि आणखी एक चांगली गोष्ट अशी आहे, की तुम्ही डिप्लोमा जर करताय, तर काही-काही ब्रँच अशा आहेत डिप्लोमाच्या, जसं की इलेक्ट्रिकल, सिव्हिल वगैरे. तर यावरती तुम्हाला डिप्लोमावरतीच तुम्हाला सरकारी नोकरी लागू शकते. म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी तुम्ही सरकारी नोकर बनू शकता. सरकारी नोकरी तुम्हाला लागू शकते. या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही महत्त्वाची माहिती लागेल, तर तुम्ही डायरेक्टली मी खाली नंबर देणार आहे. पालकांनी स्वतः कॉल करू शकता. तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन हे जे कोणतं कॉलेज घ्यायला पाहिजे, कोणती ब्रँच घ्यायला पाहिजे, या सर्व गोष्टीचं तुम्हाला मार्गदर्शन याच्यामध्ये भेटेल. तर आपण पाहूया, की आता जे एम-एस-बी-टी आहे त्याची डेट्स आलेल्या आहेत मित्रांनो, की कधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय, ॲडमिशन कधी वगैरे घेऊ शकता तुम्ही. या सर्व गोष्टीसाठी आपल्याला काय आलेलं आहे, तारीख आलेली आहे मित्रांनो. तर आपण पाहूया तारीख, काय-काय तारखा आहेत, कसं नोंदणी करायची, या सर्व गोष्टी तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर बघा, इथे सुरुवातीला आपण हे ओपन केलेलं आहे. थोडंसं झूम करतो याला. इथे इम्पोर्टंट डेट्स वरती आपण क्लिक करतोय. इम्पोर्टंट डेट्स वरती क्लिक केल्यानंतर इथे आहे पहिलं बघा. 2 मिनिटं मी थोडंसं झूम आउट करतो, म्हणजे झूम करतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, इथे आहे पहिलं ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन्स अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर द ॲडमिशन ऑन वेबसाईट बाय सिलेक्टिंग ॲप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. बरोबर? म्हणजे यांचं म्हणणं काय आहे, की ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचे आहेत मित्रांनो. ऑनलाईन फॉर्म भरून डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जे डॉक्युमेंट्स त्यांनी मागितले जातील, ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याची तारीख जी आहे, तारीख सुरू झाली कालपासून. म्हणजे 29 मे पासून ही तारीख सुरू झालेली आहे. 29 मे ते किती तारखेपर्यंत ही तारीख असणार आहे ते तुम्हाला मी दाखवतो. 29 मे ते 25/6 म्हणजे 25 जूनपर्यंत या तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. बरोबर? यामध्ये मित्रांनो बघा त्यांनी खाली दिलंय. व्यवस्थित पहा खाली काय-काय दिलंय त्या गोष्टी. हे बघा, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर ॲडमिशन. बरोबर? तर डॉक्युमेंट कन्फर्मेशन जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. डॉक्युमेंट कन्फर्मेशन जेव्हा आपण करतोय, तर तिथे जर काही प्रॉब्लेम असेल, स्क्रुटिनीमध्ये प्रॉब्लेम असेल, तर तुम्हाला काय-काय प्रोसेस करायच्यात हे बघा. 1 नंबरचा आहे, कॅन्डिडेट शॅल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कॉम्प्युटर, स्मार्टफोन कनेक्टेड टू इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. म्हणजे तुम्ही घरच्या घरी पण फॉर्म भरू शकता किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला तिथे फॉर्म भरता येईल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरताय आणि बाय चान्स तुम्ही सायबर कॅफेवरती जाताय, तर सायबर कॅफेवरती जाऊन सुद्धा त्यांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना आपण स्वतः जवळ बसायला पाहिजे. कारण की छोटीशी चूक जी आहे तुम्हाला खूप जास्त महागात पडू शकते. तर यामध्ये सायबर कॅफेवरती जेव्हा फॉर्म भरणार, तर तेव्हा तुम्ही स्वतः बसून घ्या. सगळे डिटेल्स स्वतः चेक करा. म्हणजेच तुम्हाला पुढे चालून काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ते व्यवस्थित पाहायचंय. यानंतर सेकंड पॉइंट आहे मित्रांनो. सेकंड पॉइंट आपण पाहूया काय आहे तो. सेकंड पॉइंट असा आहे, की सच कॅन्डिडेट नीड नॉट टू व्हिजिट एफ-सी फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. His and her application and documents shall be verified and confirmed by the FC through e-scrutiny mode. म्हणजे काय?
की तुम्हाला कुठे जायची गरज नाहीये. आता याचे दोन मोड आहेत, ई स्क्रुटिनी मोड आणि दुसरा आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड. बरोबर. आता ई स्क्रुटिनी मोड मध्ये सुरुवातीला तुम्हाला कुठे काही करायची गरज नाही, कुठे जायची गरज नाहीये. तुम्हाला घरी बसल्या बसल्या तुमचा मेसेज येणार आहे की तुम्ही शॉर्टलिस्टेड झालात किंवा तुम्ही या कॉलेजला तुमचं ऍडमिशन म्हणजे फॉर्म फॉर्म सबमिट झालेला आहे आणि त्यांनी तुमचा फॉर्म सिलेक्ट वगैरे केलेला आहे. बरोबर. तुम्हाला कुठे जायची गरज तिथे पडणार नाहीये मित्रांनो. यानंतर 3 नंबरचा फॉर्म आहे, ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म सच कॅन्डिडेट्स इफ नो एरर फाउंड द स्टेटस ऑफ द व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन of the application form shall be available in the candidate login along with the receipt come acknowledgement. बरोबर. म्हणजे काय की जर काहीच एरर सापडलं नाहीये तर व्हेरिफिकेशन आणि कन्फर्मेशन ऍप्लिकेशन जे आहे ते कॅन्डिडेटच्या लॉगिन मध्ये असेल आणि ते तुम्हाला तिथे कन्फर्मेशन करायचं आहे. बरोबर. तर तिथे तुम्हाला कन्फर्मेशन करायचं आहे. कन्फर्मेशन केल्यानंतर तुम्ही बिंदास तुमच्या कॉलेजचं जे कन्फर्मेशन होईल आणि त्यानंतर तुम्ही फिजिकल साठी जाऊ शकता. यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे, इफ एरर इज फाउंड. म्हणजे जर काही एरर असेल तर जे एरर असेल ते एरर तुम्हाला दाखवून ते जे फॉर्म आहे ते डायरेक्टली तुम्हाला लॉग इन मध्ये रिव्हर्ट केले जातील ऍप्लिकेशन आणि तुम्हाला ते काय जे पण एरर असेल ते करेक्ट करून तुम्हाला काय करायचंय, रिव्हर्टेड ऍप्लिकेशन जे आहेत ते परत रिसबमिट करायचे आहेत. बरोबर. ही झाली एक प्रोसेस. यानंतर बी आहे फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्टेड कॅन्डिडेट. बरोबर. म्हणजे काय की जे कॅन्डिडेट असतील ते कॅन्डिडेटने काय करायचंय मित्रांनो, 1 मिनिट मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेटने काय करायचं आहे ते. तर त्या कॅन्डिडेटने काय करायचंय की व्हिजिट फॅसिलिटेशन सेंटर, म्हणजे जे पण तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असू शकतं, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॅसिलिटेशन सेंटर असतं, तर तिथे व्हिजिट करायचे अलॉंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. म्हणजे सगळे डॉक्युमेंट जे असतील ते प्रॉपर ऑनलाईन फिलिंग केलेले ते डॉक्युमेंट्स आणि कन्फर्मेशन फॉर्म जो आहे तो घेऊन तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरला व्हिजिट करायचं. ओके. यानंतर आफ्टर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म एफसी शॅल इश्यू द रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. म्हणजे जे फॅसिलिटेशन सेंटर असेल तुमच्या जिल्ह्यातलं ते कन्फर्मेशन साठी तुम्हाला एक रिसिप्ट पण देईल. ती रिसिप्ट तुम्हाला व्यवस्थित ठेवायची आहे आणि द स्टेटस ऑफ कन्फर्मेशन शॅल बी अवेलेबल इन द कॅन्डिडेट लॉग इन. तुम्ही स्टेटस कन्फर्म केलेलं ते तुमच्या कॅन्डिडेट लॉग इन मध्ये पण तुम्हाला कळणार आहे मित्रांनो. बरोबर. तर तुम्हाला ते 2 गोष्टी काळजी घ्यायचे. कोणत्या 2 गोष्टीची की पहिले आपलं ऑनलाईन स्क्रुटिनी होणार आहे आणि त्यानंतर फिजिकल साठी तुम्हाला जायचंय. फिजिकल तुम्हाला कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. याची तारीख मित्रांनो 29/5 ते 25/6 म्हणजे 29 मे ते 25 जून पर्यंत आहे. ही काळजी मित्रांनो घ्यायची आहे. यानंतर मित्रांनो इथे बघा, हे झालं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं मित्रांनो. बरोबर. त्यानंतर कन्फर्मेशन ऑफ ऍप्लिकेशन झालं, राईट. कॅप थ्रू जे असेल ते पण झालं आपलं. यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय, फिजिकल स्क्रुटिनी मोड आफ्टर लास्ट डेट म्हणजे 25/6/2024 नंतर फक्त इन्स्टिट्यूट लेवलचं लॉग इन जे आहे ते ओपन असणार आहे. बरोबर. आता काय करणार ते, डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट. म्हणजे काय 28 जून ते 30 जून पर्यंत ते असं करणार आपल्याला की कोणत्या कोणत्या कॉलेजला तुमचे नंबर लागलेले आहे ते तुम्हाला मेसेज येतील मित्रांनो. आणि मेसेज आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जे स्टेटस आहे म्हणजे तुम्हाला जर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही तिथं काय करायचंय, ऍक्सेप्ट करायचं आहे. कधी ऑनलाईनच करायचं. बरोबर. म्हणजे काय बघा इथं, कॅन्डिडेट शॅल रेज द ग्रीव्हन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्ले इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज लॉग इन. म्हणजे जर तुम्ही एखाद्या मेरिट लिस्ट मध्ये तुमचं नाव वगैरे चुकलंय किंवा काहीतरी वेगळे चेंजेस करायचे तर ते तुम्हाला तिथे लॉग इन मध्ये कळणार आहे. यानंतर त्यानंतर जे स्टेटस असेल ऍक्सेप्टन्सचं किंवा रिजेक्शनचं हे जे आहे ते कॅन्डिडेट कडून येणार आहे. बरोबर. ते कॅन्डिडेटच्या त्याला म्हणजे लॉग इनला राहणार आहे मित्रांनो. बरोबर. तर तुम्ही तिथे ऍक्सेप्ट करू शकता हे कॉलेज मला पाहिजे किंवा तुम्ही फ्रीज करायचा ऑप्शन असतो. फ्रीज म्हणजे काय, तुम्हाला ते कॉलेज पाहिजे आणि फ्रीज नसेल करायचं तर तुम्हाला पुढच्या राऊंडला तुम्हाला ऑप्शन येतो. आता पुढचा राऊंड का, कारण की तुम्हाला जे पाहिजे ते कॉलेज जर नाही भेटलं तर तुम्ही पुढच्या राऊंड पर्यंत प्रोसेस करू शकता. यानंतर फिजिकल स्क्रुटिनी मोड आहे, म्हणजे जे कॅन्डिडेट आहेत त्यांनी डेटा सबमिट केलाय किंवा जे डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत त्यांनी काय करायचंय, कॉलेजला व्हिजिट करायचे. ज्या ज्या कॉलेज असेल त्यांना तिथे जाऊन कन्फर्मेशन करून घ्यायचंय. तसं जायची गरज पडत नाही तुम्हाला, पण जायचंय. कॉलेजचा एरिया तुम्हाला पाहून भेटेल, कॉलेजचं वातावरण जे आहे ते तुम्हाला तिथे बघायला भेटेल. कॉलेजचा स्टाफ कसा प्रकार आहे, तुम्ही जुन्या विद्यार्थ्यांना तिथल्या विचारू शकता. तर तुम्हाला कॉलेजला व्हिजिट करायचं आहे. आणि आणखी एक मित्रांनो, हा व्हिडिओ जास्त करून किंवा पालकांनो
जास्त करून फक्त पालकांसाठी आहे. कारण की विद्यार्थ्यांचे जे व्हिडिओ पाहून जर प्रोसीड करताय, तर त्याऐवजी तुम्ही काय करा, पालकांनी स्वतः याच्यामध्ये लक्ष घाला. तुम्हाला जर याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठेही हेल्प लागेल, तर तुम्ही बिनधास्त मेसेज करू शकता. मेसेज नंतर तुम्हाला कॉल बॅक येईल. मी खाली WhatsAppला नंबर देणारच आहे तो. ओके. यानंतर आहे जे की डिस्प्ले द फायनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र स्टेट, ऑल इंडिया, जम्मू अँड काश्मीर, लडाख मायग्रेट कॅन्डिडेट ऑन द वेबसाईट. म्हणजे काय, जी फायनल मेरिट लिस्ट आहे ती डिस्प्ले केली जाईल 2/7 म्हणजे 2 जुलैला ही मेरिट लिस्ट डिस्प्ले केली जाईल. बरोबर. यानंतर मित्रांनो बघा, जनरल इन्फॉर्मेशन आणि इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, पहिले पाहूया इम्पॉर्टंट नोट काय आहे. थोडंसं झूम आउट करतो मी, तुम्हाला पण दिसेल. All type of candidates aspiring for the admission under cap seats shall register, get documents verified and application form confirm either by scrutiny mode or physical scrutiny mode. Either by म्हणजे काय, तुम्ही ई स्क्रुटिनी मोडने जाऊ शकता किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोडने जाऊ शकता. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फिजिकल स्क्रुटिनी मोडने जाताय, तुम्हाला आणखी माहिती भेटेल तुमच्या लोकल, तुम्ही जर जिल्ह्याच्या ठिकाणीच राहताय, तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता, जिथे फॅसिलेशन सेंटर असेल तिथे. त्यानंतर such eligible registered candidates shall be considered for cap merit list and admission through cap. म्हणजे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ज्यांचं ई स्क्रुटिनी मोड किंवा फिजिकल स्क्रुटिनी मोड वगैरे सक्सेस झालेला आहे, त्यांना मित्रांनो काय असणार आहे, ते कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन घेण्यासाठी इलिजिबल असणार आहे. बरोबर. आता कॅप राऊंड थ्रू ऍडमिशन म्हणजे काय मित्रांनो, की तुम्हाला तुमचा नंबर लागतोय. बरोबर. तुमचा नंबर लागतोय आणि नंबर लागल्यानंतर तुम्हाला तिथे चांगलं कॉलेज तुम्हाला भेटू शकतं. बरोबर. यानंतर सेकंड लेवल आहे, द कॅन्डिडेट एस्पायरिंग फॉर द ऍडमिशन ऑफ इन्स्टिट्यूशनल कोटा सीट्स रिमेनिंग वॅकंट अपर कॅप. म्हणजे काय, की कॅप राऊंड नंतर पण काही कॉलेजचे सीट्स हे रिकामे असतात, 2-3 सीट्स रिकामे असतात. बरोबर. तर त्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकता. जर तुम्हाला ऍडमिशन वगैरे तुमच्या टक्क्यानुसार तुम्हाला ज्या कॉलेजला भेटलं नाही, त्या तर त्यानंतर तुम्ही ही प्रोसेस करू शकता. ओके. यानंतर इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. इफ कॅन्डिडेट्स फेल टू कन्फर्म ऑनलाईन फिल ऍप्लिकेशन फॉर्म ऍज पर द मोड सिलेक्टेड आयदर बाय स्क्रुटिनी मोड और फिजिकल स्क्रुटिनी मोड, then such applications will be rejected and name of the such candidates will not appear in the merit list. Okay. And admission for both cap as well as non cap process. ओके. म्हणजे काय, की जर तुम्ही ऑनलाईन नोंदणी करत नाहीये, तर तुम्हाला तिथे ऍडमिशन भेटणार नाहीये मित्रांनो, ऍडमिशन घेता येणार नाहीये. तुम्हाला ऍडमिशनची ऑनलाईन प्रोसेस कंपल्सरी करणं म्हणजे करणं आहे. तुमचा प्लॅन जरी असेल, इकडे तिकडे होत असेल, 11वी-12वी करायची किंवा डिप्लोमा करायचा आहे, तर तुम्ही ऍडमिशन फॉर्म भरून घ्या. त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही कन्फर्म करू शकता. कारण जुलैला आपल्याला कन्फर्मेशन करायचंय, तोपर्यंत 11वीचे ऍडमिशन पण पूर्ण होतात. तर तुम्ही ते कन्फर्मेशन व्यवस्थित करून घ्या, पण फॉर्म दोन्ही पण भरून घ्या. 11वीचा पण भरायचा आहे आणि पॉलिटेक्निकचा पण भरायचा आहे. तर पॉलिटेक्निक बेस्ट आहे, माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय मी तुम्हाला. पॉलिटेक्निक असं बेस्ट आहे, की तुम्हाला कोणत्याच कोणत्याच म्हणतोय मी कोणत्याच फील्डमध्ये तुम्ही शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा सरकारी चांगल्या पेमेंटचा आणि चांगल्या पोस्टचा जॉब हा 19व्या वर्षी भेटत नाही. पण जर तुम्ही पॉलिटेक्निक किंवा डिप्लोमा करताय, चांगला अभ्यास करताय आणि बाय चान्स लकीली तुमचं इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक डिप्लोमा कंप्लीट होतोय, त्याच वर्षी गव्हर्नमेंटच्या जागा सुटताय, तर यासाठी तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. आणि गव्हर्नमेंटच्या जागा सुटल्यानंतर तुम्ही त्या फर्स्ट राऊंडमध्ये जर सिलेक्ट होताय, तर तुम्हाला डायरेक्टली तिथे 19व्या वर्षी जॉब लागेल, तो पण गव्हर्नमेंटमध्ये आणि ज्युनियर इंजिनिअरची पोस्ट असेल. बरोबर. तर यामुळे तुम्ही विचार करू शकता पालक मित्रांनो. आजकाल नोकरीसाठी खूप जास्त धडपड चालू आहे. शिक्षण तर होतंय, पण नोकरीसाठी धडपड चालू आहे. तर त्यामुळे तुम्ही ही जी विचार करण्याची जी टाइम आहे, तो हाच आहे मित्रांनो. बरोबर. यानंतर जनरल नोट्स आहेत. कॅन्डिडेट who have opted physical scrutiny mode can avail the IT facility which is available at facilitation center. आणि फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. बरोबर. म्हणजे काय, ज्यांनी फिजिकल स्क्रुटिनी मोड करायचा प्लॅन केलाय, म्हणजे फिजिकली डॉक्युमेंट द्यायचे, त्यांच्यासाठी मित्रांनो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये फॅसिलिटेशन सेंटर असतं. त्यामध्ये तुम्ही सबमिशन, स्कॅन, अपलोड डॉक्युमेंट्स वगैरे सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. यानंतर फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड लिस्ट ऑफ एफसीज इज अवेलेबल ऑन द वेबसाईट अँड दिस एफसीज शॅल रिमेन ओपन ड्युरिंग द शेड्यूल बिटवीन 10 AM to 6 PM. आता एफसी म्हणजे काय, फॅसिलिटेशन सेंटर कुठे कुठे असतील त्याची पण मी तुम्हाला शेवटला व्हिडिओ संपवायच्या अगोदर ती माहिती दाखवतो. यानंतर जे इलिजिबिलिटी असतील, रूल्स असतील, रेग्युलेशन असतील, हे सगळे ऍडमिशनसाठी जे असतील ते वेबसाईटवरती असणार आहेत मित्रांनो. यानंतर
एवढ्या गोष्टी आहेत आणि खाली हेल्पलाईन नंबर दिलेला आहे जो की 10 ते 6 पर्यंत तुमचा चालू असणार आहे. आणि काही जर क्वेरीज काही प्रॉब्लेम असतील मित्रांनो, IT सपोर्ट पाहिजे असेल तर नियरेस्ट FC सेंटरला तुम्ही व्हिजिट करा असं त्यांचं म्हणणं आहे. आता FC सेंटर म्हणजे फॅसिलिटेशन सेंटर, ते कसे असतील कुठे असतील ते तुम्हाला दाखवतो. अशा प्रकारे हे फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे मित्रांनो. त्यानंतर आपण हे इम्पॉर्टंट लिंक्स मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला लिस्ट ऑफ फॅसिलिटेशन सेंटर दिसतंय बरोबर, यावरती आपण क्लिक करतो. आता यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे FC बोलतो आपण, जे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणार आहे फॅसिलिटेशन सेंटर, म्हणजे तिथे आपल्याला जाऊन तिथे मदत भेटू शकते. ऑफलाईन तुम्ही जाऊन तिथे चौकशी करू शकता. तर हे सेंटर्स आहेत मित्रांनो बरोबर. आता बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे बघा, हे अकोला आहे, अमरावतीमध्ये आहे. अकोलामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक असणार आहे. अमरावतीमध्ये श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी पंजाबराव देशमुख जे आहे ते पॉलिटेक्निक असणार आहे. अमरावतीमध्ये 2 आहेत मित्रांनो, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती पण आहे. बुलढाणामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे, वाशिममध्ये गव्हर्नमेंट आहे, यवतमाळमध्ये गव्हर्नमेंट आहे, अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. यवतमाळमध्ये आणखी एक आहे मित्रांनो जे की स्वावलंबी शिक्षण संस्था पॉलिटेक्निक वणी. त्यानंतर बुलढाणामध्ये 2 आहेत मित्रांनो आणखी. छत्रपती संभाजीनगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. बीडमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. हिंगोलीमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. जालनामध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अंबड हा आता आणि गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक जालना 2 आहेत मित्रांनो. जालना जिल्ह्यामध्ये 2 पॉलिटेक्निक कॉलेज आहेत जे की अंबडमध्ये तालुक्यामध्ये आहे आणि याच्यामध्ये लातूरमध्ये गव्हर्नमेंट रेसिडेन्शियल वुमन पॉलिटेक्निक आहे आणि पुरणमल लाहोटी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मित्रांनो 2 आहेत. त्यानंतर नांदेडमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नांदेड आहे. धाराशिवमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. परभणीमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक आहे. जिंतूर येलदरी रोड जिंतूरमध्ये आहे मित्रांनो परभणीचं. छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. म्हणजे टोटल जर आपण पाहायला गेलो मित्रांनो तर इथे फॅसिलिटेशन सेंटर तुम्हाला खूप सारे आहेत. किती? 318 फॅसिलिटेशन सेंटर आहेत. यामध्ये पुण्याचं सह्याद्री व्हॅली जे आहे सध्या नाहीये, तर तुम्ही इथे सर्च करू शकता. ओके, आता इथे मी बीड करतोय. ओके, आता बीड जर केलं तर तुम्हाला बघा बीडचे सगळे फॅसिलिटेशन सेंटर आलेले आहेत बरोबर. आता बीडमध्ये कुठे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक बीड आहे, त्यानंतर जालना आहे. आता बीड रोड म्हटलंय त्याच्यामुळे बीड केल्यानंतर ते बीड रोड आलाय आपल्याला. बीड नंतर हे ब्रह्मवाडी आहे मित्रांनो परळी वैजनाथचं. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीडमध्ये आणखी आहे वसंत पॉलिटेक्निक कॉलेज बीड, केज रोड केज ओके केज रोडला आहे. महात्मा बसवेश्वर एज्युकेशन सोसायटी आहे मित्रांनो अंबेजोगाईचं. म्हणजे खूप सारे फॅसिलिटेशन सेंटर तुम्हाला भेटतील बरोबर. हे इम्पॉर्टंट लिंक मध्ये गेल्यानंतर आपल्याला सर्च करायचं. त्यानंतर ऍप्लिकेशन फी आहे मित्रांनो, ती पाहूया आपण काय आहे ऍप्लिकेशन फी. ऍप्लिकेशन फी आहे मित्रांनो जनरल कॅटेगरीसाठी 400 रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरी ज्यामध्ये SC ST व्हीजे DT त्यानंतर NTA NTB NTC NTD OBC SBC EWS या सगळ्यांसाठी आहे 300 रुपये बरोबर. तर सगळ्यांनी कागदपत्र काढले नसतील तर काढून घ्या. तारीख आहे 7-8 दिवसामध्ये तुम्ही काढू शकता मित्रांनो. कागदपत्र डोमेसाईल लागेल, जातीचं प्रमाणपत्र नसेल तर त्याला टाइम लागतो, पण बाकीच्या गोष्टीसाठी तुम्ही लवकर करून घेऊ शकता बरोबर. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पॉलिटेक्निकला प्रेफरन्स देऊ शकता जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल तर. जर तुम्हाला बाकीचे ऑप्शन्स निवडायचे असतील तर तुम्ही बाकीचे ऑप्शन्स पण निवडू शकता. पण जर तुम्हाला इंजिनिअरिंगच करायचं तर पॉलिटेक्निक हा जो रूट आहे किंवा हा मार्ग आहे तो खूप जास्त बेस्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 50% इंजिनिअरिंग जे बोलतो आपण ते आपल्याला डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक मध्ये आपल्याला तिथे करायला मिळते बरोबर. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या मित्रांनो. आणि व्हिडिओ जर आवडलाय तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.